नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार या संदर्भात चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला विषय आहे मणक्याचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर विवेक देशमुख. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर विवेक देशमुख हे वरिष्ठ सल्लागार आणि स्पाइन सर्जन विभाग प्रमुख म्हणून मेडिकवर हॉस्पिटल संभाजीनगर येथे कार्यरत आहेत. डॉक्टर विवेक देशमुख हे अस्थिरोग व मणक्याच्या विकारांचे तज्ज्ञ आहेत. तसेच अमेरिकेतील सुप्रसिद्ध साऊथ टेक्सास युनिव्हर्सिटी अँड मुंबई येथील हिंदूजा हॉस्पिटल येथून विशेष प्रावीण्यासह फेलोशिप त्यांनी प्राप्त केलेली आहे. मान, पाठ, कंबर इत्यादींच्या कमीत कमी टाक्यांच्या मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी, डिस्क रिप्लेसमेंट सर्जरी, मणक्यातील गादी बदलणे यावर सरांचे विशेष प्रभुत्व आहे. तसेच विना शस्त्रक्रियेचे औषध उपचार जसे की सर्वायकल, इपिड्युरल ब्लॉक, सिलेक्टिव्ह नर्व रूट ब्लॉक, फॅसेट ब्लॉक्स यामध्ये सुद्धा डॉक्टर विवेक देशमुख सर एक्सपर्ट आहेत. गेल्या 14 वर्षांमध्ये डॉक्टर देशमुख यांनी 7,000 पेक्षाही जास्त यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्याचबरोबर हजारो रुग्णांना विना शस्त्रक्रियेनेही त्यांनी बरं केलेलं आहे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर सर, सुरुवातीला आपण यावरच चर्चा करूया की एकंदरीत आपल्या मानवी मणक्याची रचना नेमकी कशी असते हे आपल्या प्रेक्षकांना सांगा. सर्वात प्रथम सांगायचं झाल्यास पाठीचा कणा जो असतो हा आपल्याला बायपेडल म्हणजे उभा राहण्यासाठी बनलेला आहे. ऍक्च्युली पाठीचा कणा जो असतो हा 33 मणक्यांनी बनलेला असतो. आपण जर त्याचा आकार बघितला तर पाठीचा कणा जो असतो हा युजली इंग्रजीतील एस आकारासारखा असतो, ज्यामध्ये मान ही थोडीशी आतल्या बाजूला झुकलेली असते, याला आम्ही सर्वायकल लॉर्डोसिस म्हणतो. मधोमध पाठ थोडीशी बाहेर निघालेली असते, याला कुबड आल्यासारखं म्हणतो आपण, तर त्याला थोरासिक कायफोसिस आम्ही म्हणतो. आणि कंबर परत थोडीशी आतल्या बाजूने झुकलेली असते, याला आम्ही लंबार लॉर्डोसिस म्हणतो. असा हा पाठीचा कणा 33 मणक्यांनी बनलेला असतो. या 33 पैकी वरचे 24 मणके जे असतात हे आम्ही मोबाईल सेगमेंटमध्ये कन्सिडर करतो, म्हणजे याच्यातनं आपल्या शरीराची हालचाल होत असते. आणि उर्वरित मणके ही फिक्स सेगमेंटमध्ये असतात, ज्याच्यामध्ये आपल्या शरीराची हालचाल होत नसते. युजली पाठीच्या कण्याच्या आतल्या बाजूनी आपल्याला शरीराची हालचाल करता यावी म्हणून प्रत्येक मणक्याच्या मध्ये आपण जर बघितलं तर अशा गाद्या असतात, ज्याला आम्ही डिस्क म्हणतो. ह्या गाद्या ज्या असतात ना, ह्या आपल्या शॉक ऑब्झर्विंग स्ट्रक्चर सुद्धा असतात. ऍक्च्युली ह्या गादीमध्ये यंग एजमध्ये 80 ते 90% पाणी असतं, जे विथ एज थोडंसं कमी व्हायला लागतं आणि त्यानंतर गादीची फ्लेक्झिबिलिटी सुद्धा कमी व्हायला लागते. गादी हे आपलं शरीरातलं फ्लेक्झिबिलिटी सोबत वेट बेरिंग स्ट्रक्चर सुद्धा असतं. म्हणजे जेव्हा आपण उभं राहतो किंवा बसतो त्यावेळेस पूर्ण वरच्या शरीराचं वजन जे असतं हे मणक्यातल्या गादी वाटे खाली शिफ्ट होत असतं. तर हे वेट बेरिंग सुद्धा हे गादीचं एक महत्त्वाचं फंक्शन असतं. आपल्या मणक्याच्या आतल्या बाजूनीच मानेमधनं सुरू होऊन खाली कमरेपर्यंत एक मुख्य नस आलेली असते, ज्याला आम्ही स्पायनल कॉर्ड म्हणतो. बेसिकली ही नस जी असते ही आपल्या मेंदूला शरीराशी कनेक्टिंग करण्यासाठीची ही केबल सारखं काम करत असते. सो हे मणक्यातली मेन कनेक्टिंग केबल किंवा ही मुख्य करंट वाहक, संवेदना वाहक ही अशी नस असते. ही नस जेव्हा मानेमध्ये उतरते तेव्हा ह्या नसेपासून तुम्ही जर बघितलं तर छोट्या छोट्या ह्या नसा निघतात, ज्या हाताला आपल्या ताकद आणि संवेदना सप्लाय करतात. आणि हीच नस जशी खाली कमरेमध्ये उतरते तेव्हा तिच्यापासून आपल्या दोन्ही पायांना ताकद आणि संवेदना सप्लाय करणाऱ्या नसा निघतात. त्याचबरोबर कमरेमधली नस आपल्या लघवी आणि शौचाचा कंट्रोल सुद्धा करत असते. तर अशी ही शरीरातली थोडीशी नाजूक नस ह्या मणक्यातनं गेलेली असते. ओके. मग मणक्याचे प्रामुख्याने कोणते कोणते विकार असतात याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगा. युजली मणक्याचे कॉमनेस्ट जे विकार असतात त्यामध्ये 4 विकार आम्ही फार कॉमनली बघतो ओपीडीमध्ये. यातला पहिला विकार जो असतो ज्याला आम्ही स्पॉन्डिलोसिस म्हणतो. स्पॉन्डिलोसिसमध्ये होतं हे की मणक्याच्या आतली जी गादी असते ही कमजोर व्हायला लागते. ह्या गादीमध्ये जसं मी आत्ता सांगितलं की 80 ते 90% पाणी असतं, जे उतरत्या वयामध्ये थोडंसं कमी होत चालतं आणि ही गादी कमजोर व्हायला लागते. गादी कमजोर झाली की तिची शरीराची वजन पेलवण्याची क्षमता जी असते, वेट बेरिंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतो आपण, ही कमी व्हायला लागते. युजली उतरत्या वयातलं हे दुखणं आजकाल आम्ही यंग एजमध्ये सुद्धा कॉमनली बघतोय. याचं रिझन म्हणजे आपली बैठी जीवनशैली. आपण आजकाल यंग जनरेशनमध्ये तासनतास IT प्रोफेशनल्समध्ये प्रामुख्याने तासनतास बसून असतो कामामध्ये. बसताना आपण सरळ बसत नाही, आपण बसताना थोडंसं समोर वाकून बसतो. आणि जेव्हा आपण समोर वाकतो त्यावेळेस वरच्या शरीराच्या वजनाच्या 6 पट जास्त जोर जो असतो हा कमरेतल्या किंवा मानेतल्या गादीवर पडतो. आणि याच्या परिणामस्वरूप या गादीमध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण लवकर कमी होण्या गाद्या लवकर किंवा यंग एजमध्ये सुद्धा वीक व्हायला लागतात. त्याचबरोबर मोबाईलचा एक्सेसिव्ह यूज, आपण कंटिन्युअसली जेव्हा वाकून मोबाईलचा वापर करतो त्यावेळेस एका सर्व्हेनुसार आपल्या डोक्याचं वजन जे असतं याच्या 6 पट जास्त प्रेशर मानेतल्या ह्या गाद्यांवर पडायला लागतो. आणि ह्या प्रेशरमुळे मानेतल्या गाद्या सुद्धा कधी कधी लवकर कमजोर व्हायला लागल्यात. याला आम्ही टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणून आजकाल ओळखायला लागलो. तर ह्या गाद्या जेव्हा कमजोर व्हायला लागतात त्यावेळेस रुग्णांमध्ये डिपेंडिंग अपॉन द लोकेशन, हे जर मानेमध्ये झालं तर तीव्र स्वरूपाच्या मानेमध्ये वेदना यायला लागतात, हातापायामध्ये मुंग्या यायला लागतात, हातापायात बधिरता यायला लागते. कधी कधी हेच जर कमरेच्या गादीमध्ये झालं तर कमरेमध्ये तीव्र स्वरूपाची कंबरदुखी सुरू होऊन जाते. रुग्ण म्हणतो की जास्त वेळ बसलं
किंवा उठून उभं राहिलं की त्यावेळेस कंबर दुखायला लागते, ह्याच वेदना वागताना जास्त वाढायला लागतात किंवा कधी कधी पायामध्ये आणि मुंग्या यायला लागतात, तर ही त्याची कॉमनेस्ट लक्षणं असतात. तर असा स्पॉन्डिलोसिसचा प्रकार. दुसरा जो आजार आम्ही कॉमनली ओपीडीमध्ये बघतो ज्याला आम्ही डिस्क हर्निशन म्हणतो किंवा कॉमनली त्याला स्लिप डिस्क म्हणतात. तर याच्यामध्ये होतं हे की मणक्यातली जी गादी असते, जसं मी आता सांगितलं की ही गादी आपलं वेट बेरिंग स्ट्रक्चर सुद्धा असते आणि आपलं फ्लेक्झिबिलिटी स्ट्रक्चर सुद्धा असते. ह्या गादीद्वारेच आपण कमरेतनं वाकू शकतो. तर ही गादी जी असते हिच्यामध्ये जे पाणी असतं हे पाणी आतल्या बाजूनी रिटेन राहावं म्हणून त्याला एक बाहेर कवर असतं बाह्यरूपी, ज्याला आम्ही ॲन्युलस म्हणतो. हे कवर कुठल्या तरी आघातामुळे, जसं की वाकून वस्तू उचलताना म्हणा किंवा कुठल्या तरी कारणाने झटका लागल्यामुळे म्हणा, हे आतल्या बाजूने इंजर्ड व्हायला लागतं. आणि हे कवर इंजर्ड झालं की आतला जो गाभा असतो गादीचा, ज्याला आम्ही न्यूक्लियस म्हणतो, हा गाभा ह्या फाटलेल्या भागातनं बाहेर यायला लागतो. हा गाभा जसा पाठीमागे सरकतो तसंच तो नसेंवर प्रेशर एक्झर्ट करायला लागतो आणि मग ही नस दबून, मग डिपेंडिंग अपॉन द लोकेशन, हे जर मानेमध्ये झालं तर हातापायात मुंग्या येणं, हातापायात ताकद कमी होणं ही लक्षणं यायला लागतात. पायाच्या कमरेच्या बाबतीमध्ये जर झालं तर पायामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना याच्यामध्ये यायला लागतात. कधी कधी काही सिव्हिअर केसेसमध्ये ही नस खूप जास्त प्रमाणामध्ये दबून स्लिप डिस्कमुळे रुग्णाचा लघवी आणि संडासचा कंट्रोल सुद्धा कधी कधी कमी होऊन जातो, ज्याला आम्ही कावडा इक्वायना सिंड्रोम म्हणतो. असं जर का कधी काही झालं तर आमचा हाच सल्ला असतो की तुम्ही तात्काळ डॉक्टरांशी तुमच्या जवळच्या संपर्क करावा आणि रिलिव्हंट इन्व्हेस्टिगेशन करून त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करावी. थर्ड जो आजार आम्ही कॉमनली बघतो ज्याला आम्ही स्टिनोसिस म्हणतो. स्टिनोसिस म्हणजे ॲक्च्युली ही जी मुख्य नस जी गेलेली असते मणक्याच्या आतल्या बाजूनी, त्याला आम्ही स्पायनल कॉर्ड म्हणतो. तर ह्या नसेच्या आजूबाजूला एक स्नायू असतो ज्याला आम्ही लिगामेंटम फ्लेवा म्हणतो. हा स्नायू जो असतो विथ एज थोडासा वाढायला लागतो, तो जाड व्हायला लागतो. हा स्नायू जाड झाला की मणक्यातली जी नस असते हिची स्पेस तो कॉम्प्रोमाइज करायला लागतो, म्हणजे ही नस त्याच्यामुळे दबायला लागते. हे जर मानेमध्ये झालं तर रुग्णाची प्रामुख्याने तक्रार जी असते की हातामध्ये वस्तू पकडायला त्रास व्हायला लागलाय, जेवताना घास पडतोय, शर्टचं बटन लावताना त्रास होतोय, हस्ताक्षर बदल व्हायला लागलाय किंवा चालताना तोल जायला लागलाय, ही अशी त्याची लक्षणं असतात. युजली हे उतरत्या वयातलं दुखणं असतं. कमरेच्या बाबतीमध्ये हे जर झालं तर प्रामुख्याने रुग्णाची तक्रार ही असते की मी जास्त अंतर चालू शकत नाही. 5-50 मीटर चाललं की पायामध्ये भरून यायला लागतं, पायामध्ये मुंग्या यायला लागतं आणि असं वाटतं कुठंतरी बसावं. बसलं की परत तेवढं अंतर आम्ही चालू शकतो. किंवा 5-10 मिनटं उभं राहिलं की पायामध्ये भरून येतं, पायात मुंग्या यायला लागतात आणि मग कुठेतरी बसावं लागतं. तर ही ह्या सर्वायकल किंवा लंबार कॅनल स्टिनोसिसची लक्षणं असतात. तर हा तिसरा मोस्ट कॉमन आजार आम्ही रुटीनली बघतो. चौथा जो आजार असतो ज्याला आम्ही स्पॉन्डायलोलिस्थेसिस म्हणतो. याच्यामध्ये होतं आहे की मणक्याची आपली अलाइनमेंट जी असते, म्हणजे आपलं आपण जर बघितलं ह्या मॉडेलमध्ये तर हे एक अलाइनमेंटमध्ये असतात आपली मणके, तसे आपले दात एका अलाइनमेंटमध्ये असतात. तर ही अलाइनमेंट कधी कधी चेंज व्हायला लागते, म्हणजे एक मणका जो असतो हा दुसऱ्या मणक्याच्या कधी कधी पुढे सरकायला लागतो. मणका जेव्हा पुढे सरकतो त्याचा इफेक्ट जो असतो हा डायरेक्ट इफेक्ट म्हणजे मणक्यातल्या नसेवर व्हायला लागतो आणि मणक्यातली ही नस दबून मग रुग्णाला त्रास सुरू होतो. याच्या लक्षणांबद्दल जर बोलायचं झालं तर युजली तीव्र स्वरूपाची कंबरदुखी पेशंट्सला असते. कुशी बदलताना, कड बदलताना, एका अंगावरून दुसऱ्या अंगावर होताना तीव्र स्वरूपाच्या वेदना पाठीमध्ये यायला लागतात. जास्त वेळ उभं राहिलं की कंबर भरून येणं किंवा पायामध्ये भरून येणं ही रुग्णाची प्रामुख्याने तक्रार असते. जोरात कधी शिंक आली तर कधी कधी कमरेमध्ये किंवा पायामध्ये तीव्र स्वरूपाच्या याच्यामध्ये वेदना यायला लागतात. तर हा चौथा कॉमनली आढळणारा विकार ज्याला आम्ही स्पॉन्डायलोलिस्थेसिस म्हणतो. या व्यतिरिक्त मणक्यामध्ये इन्फेक्शन ज्याला आम्ही स्पॉन्डायलोडिस्कायटिस म्हणतो, हे सुद्धा आम्ही फार कॉमनली बघतो ओपीडीमध्ये. मणक्यातले इन्फेक्शन्सबद्दल बरं झालं तर मणक्यामध्ये टीबी, जसं आपल्याला टीबी छातीचा माहिती असतो पण त्याच प्रकारे हाडाचा टीबी सुद्धा असतो आणि हाडाचा टीबी हा मणक्यांमध्ये फार कॉमनली पाहतो आम्ही. तर मणक्यांमधले ह्या इन्फेक्शन सुद्धा आम्ही कॉमनली ओपीडीमध्ये बघतो. त्या व्यतिरिक्त मणक्यामध्ये कधी कधी काही ट्युमर्स सुद्धा असतात. प्रत्येक ट्युमर हा कॅन्सरच असावा असंही काही नसतं, पण कॅन्सरस किंवा नॉन कॅन्सरस ट्युमर्स आम्ही हे सुद्धा मणक्यामध्ये फार कॉमनली आम्ही बघतो. असे हे रुटीनली आढळणारे विकार असतात. ओके डॉक्टर, जेव्हा काही मणक्याचे विकार असतात तेव्हा म्हणजे सगळ्यांना तर असंच वाटतं की याला ऑपरेशनचीच गरज आहे, पण विना ऑपरेशन सुद्धा औषध उपचाराने हे विकार बरे होऊ शकतात का? मॅडम, खूप चांगला प्रश्न विचारला. ॲक्च्युली मणक्याचे मोस्ट ऑफ द विकार जे असतात म्हणजे साधारण 80 ते 90% विकार हे विदाऊट सर्जरीज बरे होतात. प्रामुख्याने जे विकार आम्ही कॉमनली बघतो स्पॉन्डिलोसिस किंवा स्लिप डिस्क, याच्यामध्ये तर 90-95% पर्यंत रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज पडतच नाही. रुग्ण जेव्हा आमच्याकडे ही दुखणे घेऊन येतात त्यावेळेस त्याचं प्रॉपर निदान लावून त्याच्यावर ट्रीटमेंट वेळेत सुरू करणं हा याचा महत्त्वाचा मुद्दा असतो. युजली जेव्हाही रुग्ण आमच्याकडे येतो त्याच्या मुख्य तक्रारी ज्या असतात ह्या वेदनेच्या असतात. त्याची वेदना किंवा त्याचं दुखणं कमी करणं ही आमची पहिली प्रायोरिटी असते आणि अशा याच्या केसमध्येच आम्ही औषधोपचाराचा उपयोग करतो. औषधोपचाराने एकदा वेदना रुग्णाच्या कमी झाल्या की मग त्यानंतर फिजिओथेरपीचा रोल याच्यामध्ये सुरू होतो. फिजिओथेरपीमध्ये आम्ही काय करतो की युजली जी गादी आपली मणक्यातली वीक झालेली असते तर ह्या गादीचा विकनेस जो असतो हा आम्ही बाह्यरूपी कंपन्सेट करतो स्नायूंना बळकटी देऊन. जुन्या काळी अशा दुखण्यामध्ये, मानदुखीमध्ये किंवा कंबरदुखीमध्ये सरळ सरळ पट्टा द्यायचे,
पट्टा हा एक्सटर्नल सपोर्ट सारखा आपलं काम करतो, पण पट्टा आपण आयुष्यभर वापरू शकत नाही पहिली गोष्ट. आणि पट्टा जास्त दिवस लावल्यामुळे आपल्या मानेचे किंवा पाठीचे स्नायू जे असतात हे वीक व्हायला लागतात. त्यामुळे पट्टा न रिकमेंड करता आम्ही रुग्णालाच एकदा वेदना कमी झाल्या की फिजिओथेरपीचा सल्ला देतो, ज्याच्यामध्ये मानेचे किंवा कमरेचे व्यायाम करून आम्ही त्यांना स्नायूंना मजबूती द्यायला सांगतो. आणि एकदा स्नायू आपले मजबूत झाले की आपला नॅचरल बेल्ट सारखे ते काम करायला लागतात. त्यामुळे फिजिओथेरपीचा सुद्धा याच्यामध्ये फार महत्त्वाचा रोल असतो विदाऊट सर्जरी. जिथं औषधोपचाराने वेदना कमी होत नाहीत, मग अशा केसेसमध्ये आम्ही मणक्यांमध्ये काही इंजेक्शन्स रिकमेंड करत असतो. सर्वायकल इपिड्युरल इंजेक्शन्स म्हणा किंवा सिलेक्टिव्ह नर्व्ह रूट ब्लॉक्स म्हणा किंवा फॅसेट ब्लॉक्स म्हणा. तर हे वेगवेगळे इंजेक्शन्स जे असतात हे रुग्णांच्या स्पेसिफिक साईटला दिलेले जातात, ज्या ठिकाणी नर्व्ह दबलेली आहे. आणि हे इंजेक्शन्स या दबलेल्या असल्याची सूज कमी करून पेशंटच्या वेदना कमी करण्यामध्ये मदत करतात. परत वेदना कमी झाल्या की मग इथं फिजिओथेरपीचा रोल याच्यामध्ये सुरू होतो. तर ऑलमोस्ट 80-90% लोकांमध्ये विदाऊट सर्जरी विदाऊट ऑपरेशन्स हे दुखणे बरे होतात. ओके, येस. तर प्रेक्षकांना डॉक्टर विवेक देशमुख यांच्या सोबतची आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मणक्याचे आजार आणि त्यावरील आधुनिक उपचार पद्धती या विषयावर आपण डॉक्टर विवेक देशमुख यांच्यासोबत चर्चा करत होतो. पुन्हा एकदा विषयाला वळूयात. तर डॉक्टर, रुग्णांच्या मनात सर्जरीबाबत अनेक गैरसमज असतात, तर त्याबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल. ओके. जेव्हा प्रयत्न करून सुद्धा औषधोपचाराने किंवा फिजिओथेरपीने सुद्धा जेव्हा पेशंटच्या वेदना कमी होत नाहीत, अशाच वेळेस आम्ही सर्जरीचा किंवा ऑपरेशनचा निर्णय घेतो. पेशंटला जेव्हाही आम्ही ऑपरेशन सजेस्ट करतो, रुग्णाच्या मनामध्ये ऑब्व्हियसली भीती असते. त्यांनी बरंच ऐकलेलं असतं की ऑपरेशन नंतर उभा राहता येत नाही, चालता येत नाही, झोपून राहावं लागतं किंवा पॅरालिसिस होतो. ह्या कॉमन शंका आम्ही पेशंटकडनं ऐकतो. पण आजकाल आधुनिक ॲडव्हान्सेसमुळे शस्त्रक्रियेमध्ये, जसं की सर्जिकल मायक्रोस्कोप किंवा न्यूरो मॉनिटरिंगमुळे ह्या शक्यता पॅरालिसिसच्या फार नगण्य होऊन गेलेल्या आहेत. युजली मायक्रोस्कोपमध्ये जेव्हा मायक्रोस्कोपच्या अंडर जेव्हा आम्ही सर्जरीज करतो, त्यावेळेस रुग्णांच्या नसा ज्या असतात ना, ह्या कित्येक पटीने मोठ्या दिसायला लागतात. नसा जेव्हा मोठ्या दिसतात त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्याच्यावर इजा होण्याची जी चान्स असतो, जी शक्यता असते, ही खूप नगण्य होऊन जाते. कधी कधी पूर्ण भूल दिल्यानंतर काही डिफिकल्ट सर्जरीजमध्ये आम्ही पेशंटला न्यूरो मॉनिटरिंगची सुद्धा हेल्प घेत असतो. न्यूरो मॉनिटरिंग म्हणजे जेव्हा पेशंटला भूल दिलेली असते त्यावेळेस त्याच्या आम्ही हातांना आणि पायांना इलेक्ट्रोड्स लावतो काही, आणि हे इलेक्ट्रोड्स नसांचा एक चार्टिंग करत असतात. जसं आपण ECG करतो त्या प्रकारची ही चार्टिंग असते. आणि हा जो चार्ट असतो हा कंटिन्युअसली मेजर करण्यासाठी आमच्याकडे इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट सुद्धा असतो. जेव्हाही आम्ही शस्त्रक्रिया करतो त्यावेळेस आमच्या साईडनी जर कधी कधी नसेवर जास्त दाब येत असेल तर हा इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट आम्हाला त्या क्षणी हिंट देतो की प्रेशर नसांवरचं थोडंसं वाढतंय, ते प्रेशर कमी करा. तर युजली ह्या हिंट्सनुसार ऑटोमॅटिकली ह्या सर्जरीज सेफ व्हायला लागतात. तर ही भीती जी असते पॅरालिसिस होण्याची ह्या शस्त्रक्रियेनंतर, ही फार नगण्य होऊन गेलेली आहे. ओके. डॉक्टर विवेक, बरेच जणांना असं वाटतं की मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर पॅरालिसिस होतो, तर यामध्ये कितपत तथ्य आहे? हां, पूर्वीच्या काळी ही शक्यता नक्कीच 2-5% होती, पण जसं मी आत्ताच सांगितलं की रिसेंट ॲडव्हान्सेसमुळे, जसं सर्जिकल मायक्रोस्कोप म्हणा किंवा न्यूरो मॉनिटरिंग म्हणा, ही शक्यता अत्यंत नगण्य होऊन गेली आहे. म्हणजे कमरेच्या शस्त्रक्रियेबद्दल जर बोलायचं झालं तर हा चान्स ऑलमोस्ट नगण्य, म्हणजे लाखातनं एखाद्या केसेसमध्ये होऊ शकतो. आणि जरी पॅरालिसिस झाला तर हा पॅरालिसिस पायाच्या एखाद्या पंजापुरता किंवा पायाच्या बोटापुरता मर्यादित असतो. पूर्ण पॅरालिसिस याच्यामध्ये कधीच होत नाही. मानेच्या मणक्याच्या बाबतीत जर पॅरालिसिसचा चान्स विचारला तुम्ही तर तो 0.1% म्हणेल मी, जो 10,000तनं एखाद्या केसेसमध्ये होऊ शकतो. पण आजकाल ती शक्यता जसं मायक्रोस्कोपमुळे ही खूप नगण्य झालेली आहे. त्यामुळे ह्या भीतीमुळे आपण सर्जरी नक्कीच टाळू नये, हा माझा पेशंटला सल्ला असेल. युजली आपण सर्जरी टाळून नॅचरली पॅरालिसिस कधी कधी होण्याचा चान्स याच्यामध्ये जास्त असतो. जेव्हा नस तीव्र स्वरूपात दबते त्यावेळेस ऑटोमॅटिकली नॅचरली शरीरामध्ये विकनेस यायला लागतो, आणि हा विकनेस एकदा पूर्णतः एस्टॅब्लिश झाला की मग तो ऑपरेशन नंतर सुद्धा रिव्हर्सिबल राहतो. त्यामुळे जास्त ह्या शस्त्रक्रियांना भिवून आपण ही दुखणे अंगावर काढू नये, हाच आमचा सल्ला असतो. ओके. तर डॉक्टर, मणक्याच्या आधुनिक शस्त्रक्रियेबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना ब्रीफ कराल? ओके. सो जसं मी आत्ता सांगितलं की मणक्याचे जे कॉमनेस्ट प्रकार आम्ही बघतो, याच्यामध्ये स्पॉन्डिलोसिसबद्दल जर सर्जरी करायची गरज पडली तर अशा केसेसमध्ये आम्ही फ्युजन सर्जरीज करतो. फ्युजन सर्जरीजबद्दल सांगायचं झालं तर मणक्याच्या आतली जी गादी असते, जी वीक झालेली असते ही रुग्णामध्ये, आणि जो पेनचा सोर्स असतो, ही गादी आम्ही काढून त्याच्याऐवजी त्या रिकाम्या पुकळीमध्ये रुग्णाच्याच हाडाचा एखादा तुकडा तिथे इन्सर्ट करतो, जेणेकरून दोन्ही हाडं एक दुसऱ्यांसोबत वेल्ड होऊन किंवा फ्यूज होऊन जावीत. हे करत असताना जुन्या काळी ओपन पद्धतीने ही शस्त्रक्रिया करायची, पण आजकाल मायक्रोस्कोपच्या सहाय्याने ह्या शस्त्रक्रिया कमीत कमी कटमधनं व्हायला लागल्यात. याच्यामध्ये रुग्णाचा रक्तस्राव जो असतो, कट छोटा असल्यामुळे रक्तस्राव सुद्धा फार कमी, ऑलमोस्ट 50 ml पर्यंत होऊन जातो.
रिकव्हरी पिरियड जो असतो रुग्णाचा हा याच्यामध्ये कित्येक पटींनी कमी होऊन गेलेला आहे. जुन्या काळी ह्या शस्त्रक्रियेनंतर पेशंट्सला आठवडे बेड रेस्ट करायची गरज पडायची, पण युजली ह्या शस्त्रक्रियेनंतर आजकाल सकाळी शस्त्रक्रिया केली की संध्याकाळी पेशंट चालायला लागतो. दुसऱ्या दिवशी पेशंटकडनं पायऱ्या चढणं उतरणं याचा आम्ही सराव करून घेतो आणि त्यानंतर डिस्चार्ज होते. ही जेव्हा फ्युजन सर्जरीज आम्ही करत असतो त्यावेळेस पाठीमागच्या बाजूनी मणक्यामध्ये हा तुकडा जो असतो हाडाचा तुकडा टाकलेला तो स्थिरवण्यासाठी आम्ही पाठीमागच्या बाजूनी काही स्क्रूज आणि रॉड लावून याला रिजिडिटी देतो. ऑटोमॅटिकली हा त्रास मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी मुळे फार कमी होऊन गेलेला आहे आणि पेशंट आपल्या रुटीन ॲक्टिव्हिटी फार क्विकली रिझ्यूम करायला लागलेला आहे. सेकंडली जेव्हा स्लिप डिस्कसाठी सर्जरी करायची गरज पडते तर ही सर्जरी आम्ही ट्युब्युलर रिट्रॅक्टरच्या सहाय्याने करतो. रुग्णामध्ये जेव्हाही गादीचा काहा पाठीमागे सरकतो तर त्यावेळेस आम्ही तो ट्यूब त्या ठिकाणी इन्सर्ट करून हाडाला छोटंसं 5 मिलीमीटर छिद्र करतो आणि नसेला बाजूला सरकवून जो गाभा गादीचा बाहेर आलेला असतो तो त्याच्यामधनं काढून घेतो. ऑटोमॅटिकली नस रुग्णाची मोकळी होऊन जाते आणि त्रास कमी होऊन जातो. कट छोटा असल्यामुळे पेशंटला ऑपरेशन नंतर सुद्धा वेदनांची तीव्रता जी असते ही खूप कमी असते, ऑलमोस्ट नगण्यच असते. त्यामुळे कधी कधी ह्या सर्जरीज सकाळी करून संध्याकाळी सुद्धा पेशंट आपल्या घरी जाऊ शकतो. एवढ्या ह्या सर्जरीज आजकाल डे केअर पद्धतीने सुद्धा करता यायला लागल्यात. तिसरी जी सर्जरी आम्ही स्टिनोसिससाठी करतो तर ही सर्जरी जुन्या काळी ओपन पद्धतीने करायची, लॅमिनेक्टॉमी म्हणायचो आम्ही त्याला. पण आजकाल रिसेंट ॲडव्हान्सेसमुळे किंवा ट्युब्युलर रिट्रॅक्टर सिस्टम किंवा दुर्बिणीमुळे या सर्जरीज आम्ही फोरामिनोटॉमी पद्धतीने करतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ही नस मणक्यामध्ये किंवा मानेमध्ये किंवा कमरेमध्ये दबलेली आहे तर त्या ठिकाणी आम्ही दुर्बीण इन्सर्ट करून हाडाला छोटंसं छिद्र करतो, 5-5 मिलीमीटरची ही छिद्र करतो आणि त्याच्यामधनं आम्ही ही नस जी असते ही मोकळी करतो. कट छोटा असल्यामुळे पाठीच्या कण्याची स्ट्रेंथ जी असते ही मेंटेन असते. ओपन सर्जरीमध्ये पेशंटला हील होण्यासाठी वेळ लागायचा, त्यामुळे बेड रेस्ट ही कित्येक आठवडे करावं लागायची. पण आजकाल ह्या मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीजमुळे पेशंट्सचा रिकव्हरी पिरियड हा खूप छोटा होऊन गेला आहे, खूप कमी होऊन गेलेला आहे आणि पोस्ट ऑपरेटिव्हली वेदनासुद्धा फार कमी होऊन गेलेल्या आहेत. ओके, आता जर आपल्या मणकेचे आजार टाळण्यासाठी आपल्या प्रेक्षकांना थोडं सविस्तरमध्ये काय सल्ला द्याल? ओके, जसं मी आत्ताच सांगितलं की आपली लाईफस्टाईल हीच मणक्याच्या आजाराचं आजकाल प्रामुख्याने कारण झालं आहे. यंग जनरेशनमध्ये तर बैठे काम, आजकाल बैठे काम हे आपण कम्फर्टेबल काम म्हणून पकडतो, पण ॲक्च्युली बैठे काम हे कमरेसाठी टॅक्सिंग असतं. जेव्हाही आपण बसतो सरळ न बसल्यामुळे थोडंसं वाकून बसल्यामुळे पाठीच्या कण्यावर कमरेवर स्पेसिफिकली वरच्या शरीराच्या वजनाच्या 6 पट जास्त जोर पडतो आणि हा जोर ह्या गाद्यांसाठी नुकसानकारक असतो. त्यामुळे आम्ही बैठे काम असण्यासाठी नेहमी सल्ला देतो की बैठे काम करताना अर्धा पाऊण तास झाला की 2-5 मिनिटं उभं राहायचं किंवा बसताना थोडंसं खुर्चीला टेकून बसायचं. चेअर जर फार डीप असेल तर एखादा सपोर्ट वापरायचा. कधी कधी चेअर जर उंच असेल तर पायाखाली फुटस्टूल ठेवायचा. त्याचबरोबर ज्या लोकांमध्ये लॅपटॉपचं काम असतं किंवा वाकून काम असतं मानेमधनं तर त्यांना आम्ही हे सांगतो की त्यांचा मॉनिटर जो असतो डेस्कटॉपचा हा त्यांच्या आय लेवलला ठेवायचा, जेणेकरून वाकण्याची क्रिया ही आपली कमीत कमी राहील. मोबाईलचा यूज जो आहे हा थोडासा लिमिटेड ठेवायचा. मोबाईल वापरायचा झाला तर तो आपल्या आय लेवलला ठेवून वापरायचा, जेणेकरून मानेतनं वाकण्याची क्रिया आपली कमीत कमी राहील. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्याचबरोबर नियमित व्यायाम सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात जेवढे प्रिव्हेंशन. तर मानेचे आणि कमरेचे व्यायाम बेसिक व्यायाम असतात, पण हे जर आपण नित्यनियमाने करायला लागलो तर ऑटोमॅटिकली मानेची आणि कमरेची दुखणी ही आपण कमी करू शकतो. ओके डॉक्टर, बऱ्याच फिमेलमध्ये आपण बघतो की त्यांना कंबरदुखीचा त्रास असतो, घराघरामध्ये आपण बघतो, तर त्यासाठी तुम्ही काही उपाय सुचवू शकाल का? युजली फिमेल्समध्ये कंबरदुखी ही बऱ्याच साऱ्या कारणांमुळे आलेली असते. फिमेल्समध्ये साधारणतः उतरत्या वयानंतर म्हणजे 40 नंतर कंबरदुखी जेव्हा यायला लागते त्याचं प्रामुख्याने कारण हे ऑस्टिओपोरोसिस असतं. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. युजली तरुण वयातली हाडं जी असतात ही आतल्या बाजूने एकदम भरीव असतात, म्हणजे सॉलिड दगडासारखी म्हणतो आम्ही त्यांना. पण विथ एज हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे स्त्रियांमध्ये पाठीच्या कण्यातनं कॅल्शियम कमी व्हायला लागतं आणि पहिला परिणाम जो होतो याच्यामध्ये कंबरदुखीच्या स्वरूपात आम्ही बघायला लागतो. तर फिमेल्समध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस ही कंबरदुखीची फार कॉमन कारणं असतात. मग अशा केसेसमध्ये जेव्हा कंबरदुखी यायला लागते त्यावेळेस आमचा हा सल्ला असतो फिमेल्समध्ये की कमरेचे व्यायाम तुम्ही रेग्युलरली करावे, हाय कॅल्शियम आणि हाय प्रोटीन डाएट तुम्ही रेग्युलरली घेत चला. आणि कधी कधी जर फार तीव्र स्वरूपाच्या वेदना असतील तर मग त्यानुसार आम्ही बोन डेन्सिटी नावाची एक टेस्ट त्यांना करायला सांगत असतो. युजली 40 नंतर आमचा हाच सल्ला राहील की एकदा तरी बोन डेन्सिटी टेस्ट ही फिमेल्सनी केली पाहिजे, हाडांची स्ट्रेंथ किती आहे हे मेजर करण्यासाठी. ओके, तुम्ही आत्ताच म्हणाला की एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे, पण आत्ताचं डेली लाईफ आपलं इतकं बिझी असतं, ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना या गोष्टी करायला वेळ मिळत नाही. तर थोडक्यात आपण असं काही 10-15 मिनिटं एक्सरसाइज करू शकतो असं काही सुचवाल तुम्ही? नक्कीच मॅडम, प्रत्येकजण कामामध्ये आजकाल बिझी झालेला आहे, पण एक्सरसाइज शिवाय पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी हे आपण कमी करू शकत नाही. एक्सरसाइज हा याच्यामध्ये अविभाज्य घटक असतो. मणक्यातल्या गाद्या ह्या असा पार्ट असतो जिची वाढ एकदा झाली की ती परत रिजनरेट होत नसतात. त्या
म्हणजे ह्या पार्टला जर आपल्याला मजबूत ठेवायचं असेल तो वीक झाल्यानंतर, तर त्याला फक्त आणि फक्त व्यायामच महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपण कितीही जरी बिझी असलो तर हे 5-10 मिनिटाचे व्यायाम जर आपण आपल्या डेली रुटीनमध्ये इन्व्हॉल्व केले, तर मला वाटतं की कंबरदुखी, मांडदुखी आपण खूप चांगल्या पद्धतीने बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा कमी ठेवू शकतो. ओके, येस, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू मॅडम, थँक्यू. तर प्रेक्षकांनो, आजचा आपला विषय होता मणक्याचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती. यावर मार्गदर्शन केलेलं आहे डॉक्टर विवेक देशमुख यांनी. एकंदरीत आपली मणक्याची रचना कशी असते, त्यामध्ये कोणते विकार होऊ शकतात आणि ते औषधाने बरे होऊ शकतात का, या सर्व गोष्टींवर डॉक्टरांनी खूप उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर याबद्दलचे जे आपल्या मनात गैरसमज असतात ते देखील दूर केलेले आहेत. प्रेक्षकांनो, आजार कोणताही असो, वेळेत जर ट्रीटमेंट झाली तर तो लवकर बरा होतो. तर तुम्हाला सुद्धा डॉक्टरांचं मार्गदर्शन हवं असेल, ट्रीटमेंट हवी असेल, तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.